गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल असा पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा कार्यक्रम झाला अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। आमच्या कार्यक्रमात पकडून आणलेला युवा वर्ग नव्हता, तर त्याचवेळी पुण्यामध्ये भाजपने घेतलेल्या कार्यक्रमात 2000 लोक नव्हते अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। वर्ल्ड गिनीज बुकामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता। मला वाटतं देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये एक यूथ आणि केवळ गर्ल्स स्टुडंट साधारण 50,000च्या आसपास तिकडे उपस्थित होते आणि तो जल्लोष होता। तो काही असं पकडून आणलेला क्राऊड नव्हता, पकडून आणलेली ती मुलं नव्हती आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे एक राहुलजींच्याकडनं असलेल्या त्यांच्या अपेक्षा आणि म्हणून ते गर्ल्स एम्पॉवर, मुलींना शक्ती देणं, मुलींना ताकद देणं, मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, मुलींना ऐकून घेणं। आजकाल तर सगळे मन की बात करतात, पण लोकांच्या मनातलं काय आहे, मुलींच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात काय, हे राहुलजींनी ऐकलं। त्यांनी तिकडे वंदे मातरम सुरू केलेला 2000 लोक नव्हते तिकडे त्यांच्या कार्यक्रमाला। माहीत होतं की हे पॉलिटिकल कार्यक्रम आहे, याच्या मागे त्यांचा राजकीय उद्देश आहे। वंदे मातरमचा कार्यक्रम करण्यामागे भारतीय जनता पक्षाचा तो कार्यक्रम होता, तेव्हा अजिबात तिकडे रिस्पॉन्स नव्हता आणि राहुलजींना जो रिस्पॉन्स मिळाला, ज्या सगळ्या हॅडल्स आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न झाले, स्पीड ब्रेकर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, सगळे ओलांडून मला वाटतं की नक्की या पुण्याच्या यूथच्या मुलींच्या या कार्यक्रमातून देशातील परिवर्तनाची सुरुवात। पुणे हे क्रांती नगरी आहे।